मला तुम्ही चलबिचल होऊ देऊ नका disturbed. आणि तुम्ही अडथळले जाऊ नका. So this is the meaning of taking care of your heart. आणि हृदयाची काळजी घेणं म्हणजे हेच, आपल्या मनाचं चलबिचलन होऊ देऊ नका. That's what the Bible says. हेच बायबल सांगतं Guard your heart. की आपल्या अंतःकरणाचं रक्षण करा. Guard your heart. तुमच्या अंतःकरणाचं रक्षण कर. We have to do that. आपल्याला हे केलं पाहिजे. Others are not going to do it for you. आणि इतर आपल्यासाठी करणार नाहीत. It's in our hands. हे आपल्या हातात आहे. Thank you, Father. धन्यवाद पित्या. You have asked us to guard our heart, तू आम्हाला सांगितलंस की आम्ही आमच्या हृदयाचं रक्षण केलं guard पाहिजे, our mind, आमच्या मनाचं रक्षण केलं पाहिजे, that no one leads us astray, जेणेकरून कोणीच आम्हाला दुसऱ्या मार्गाने घेऊन जाणार no नाही, one distracts us, कोणी आम्हाला अडथळा आणणार नाही. because we know the word of God is very important for us. कारण आम्हाला ठाऊक आहे देवाचं वचन आमच्यासाठी खूप खास आहे, महत्वाचं आहे. Thank you, Father, धन्यवाद पित्या, for giving us the word, हे वचन आम्हाला दिल्याबद्दल, which is the only solution जे एकमेव आमच्यासाठी उपाय आहे, for our spirit, soul and body, आमच्या जीवासाठी, आमच्या शरीरासाठी, आमच्या देहासाठी, and also the circumstance of life. आणि आमच्या जीवनातील सगळ्या परिस्थितीसाठी. प्रभू, Whatever challenges come our way, जे काही आमच्या मार्गामध्ये आव्हानं येतात we त्याच्यासाठी, cannot stop many things, आणि पुष्कळ गोष्टी आम्ही थांबवू शकत नाही, but we have to respond in a right way. परंतु चांगल्या योग्य प्रकारे आम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे. Thank you, Father. धन्यवाद पित्या, Your word teaches us तुझं वचन आम्हाला शिकवतं how to live in this world कसं ह्या जगात राहिलं पाहिजे, where everything is an opposition against us. जिथं सगळं काही आमच्या विरोधात आहे. Thank you, Father, धन्यवाद for your पित्या. word. Thank you, Lord Jesus, धन्यवाद प्रभू येशू, for bringing us victory. की आम्हाला तू जय दिला आहे. Thank you, Holy Spirit, धन्यवाद पवित्र आत्म्या, for you are our teacher. की तू आमचा शिक्षक आहेस. We are your students. आम्ही तुझे विद्यार्थी आहोत. Teach us, Lord. आम्हाला शिकव प्रभू. I thank you for each and everyone who has come here. इथं जे कोणी आले त्या सगळ्यांसाठी तुझे आभार मानतो. Thank you, Father. धन्यवाद पित्या. They have truly honored your word. आणि त्यांनी खरं तुझ्या वचनाचा सन्मान केला आहे. Thank you, Father. धन्यवाद They पित्या. resist the devil आम्ही शैतानाला धमकवायतो in Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Kindly be seated. आपण बसू शकता. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. You know, I've been teaching on taking care of your soul. आणि मी शिकवत आहे आपल्या हृदयाची कसं काळजी घेतली And पाहिजे. I believe आणि माझा विश्वास that's आहे the most important thing. हे सगळ्यात महत्वाचं आहे, The most important. सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. If you don't know that, तुम्हाला जर हे ठाऊक नाही, you cannot live a blessed, successful, healthy life. मग तुम्ही आशीर्वादित, यशस्वी आणि आरोग्यदायी जीवन कधीच जगू शकणार नाही. Amen. Amen. Get this very clear. आणि खूप चांगल्या रीतीने हे समजून घ्या. Don't just think because I pray or fast, आणि असं नाही की मी फक्त प्रार्थना करतोय किंवा उपवास करतोय म्हणून I can live a healthy life. मी आरोग्यदायी जीवन जगेल, असं नाही. No. नाही. We must learn about our soul salvation. आणि आपल्या जीवाच्या उद्धाराबद्दल आपण शिकलंच पाहिजे. I have many things to say about the soul. आणि पुष्कळ गोष्टी आहेत जीवाविषयी बोलण्यासाठी. And if you understand this, आणि जर तुम्हाला हे समजलं, you can live a victorious life. मग तुम्ही विजयशाली जीवन जगू शकाल. Everything is based on your soul life, सगळं काही तुमच्या जीवाच्या जीवनाविषयी आहे, which many don't know. पुष्कळांना हे ठाऊक नाही. Amen. Amen. We must learn this area. आपण हा भाग शिकला पाहिजे. You can not only be a blessing to yourself, but you can be a blessing to others too. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःसाठी आशीर्वाद नाही तर इतरांसाठी देखील आशीर्वाद ठराल. Because what you bring out, कारण जे तुम्ही बाहेर आणता, if it is not wholesome, आणि जर ते पूर्ण नाही, if it is not healthy, जर ते आरोग्यदायी नाही, it will not only affect you in a negative way, but also affect others in a negative way. फक्त तुम्हालाच नकारात्मकरित्या ते अपघात करणार नाही तर इतरांना देखील नकारात्मकरित्या ते प्रतिसाद देईल. Amen. Amen. This is so important. आणि हे खूप महत्वाचं आहे. And it's very important for husband and wife. आणि पती पत्नीसाठी तर खूपच महत्वाचं आहे, Very important. खूप महत्वाचं आहे. And with other relations. आणि इतर नातेसंबंधात देखील. So, though I won't be able to teach everything, जरी मी सगळं काही सांगू नाही शकलो, there are different topics for it. त्याच्यासाठी वेगवेगळे विषय आहेत. So let us see how much we can know today. तर चला आपण आज बघूया की किती जास्त आज आपण शिकू शकू. To have a healthy body, की आरोग्यदायी शरीर असण्यासाठी you need to have a healthy soul first.
तुमच्याकडं आरोग्यदायी जीव असला पाहिजे. Many have not taken care of their soul पुष्कळांनी आपल्या जीवाची काळजी घेतली नाही, because they don't have a revelation about the matter of the soul. कारण जीवाविषयी त्यांना प्रगटीकरण नाही. That's why they struggle so much to live just a healthy life. त्याच्यामुळं आरोग्यदायी जीवन जगायसाठी खूप ते त्रास भोगून करतात, They struggle. ते खूप कष्ट घेतात. You know, healthy life is a normal way a person must live. आणि आरोग्यदायी जीवन हे एक साधारण आहे एका But व्यक्तीसाठी. how much we fight, struggle, do all these things to just live a normal, healthy life. परंतु साधारण असलेलं हे आरोग्यदायी जीवन जगायला आपण किती कष्ट करतो, धावपळ करतो. You know, did God make it so difficult आणि देवाने एवढं अवघड केलं आहे का हे, that we can't live even normal life? की आपण सर्वसाधारण जीवन देखील जगू नाही शकू. We are so disturbed. आपण We एवढं are डिस्टर्ब so असतो depressed. आणि नाराज We असतो are so oppressed. आणि एकदम छळलेले असतो We are always struggling. आणि नेहमी कष्ट We करत have no असतो. peace. आपल्याकडे शांती We have नाही, lost all joy. सगळा आनंद गमावलोय आपण. Even if we laugh, आणि आपण प्रेम जरी केलं even if we laugh, आणि जरी तुम्ही हसले तरी, it is not true laughter. आणि हे खरं हास्य नसतं. Laughter is a good medicine. That is आणि a good- हसणं, हास्य हे एक चांगलं What does औषध that आहे. mean? आणि ह्याचा अर्थ काय? There is the good laughter and the bad laughter. एक चांगलं हास्य आहे आणि एक चुकीचं वाईट If your हसणं आहे. soul is not right, जर तुमचा जीव बरोबर नाही, even your laughter cannot be good. मग तुमचं हास्य देखील चांगलं असणार नाही. You know, many are trying to express laughter, but their soul is contaminated. पुष्कळ जण त्यांचं हास्य देण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांचा जीव दूषित आहे. So it doesn't help them. त्याच्यामुळं ह्याचं त्यांना मदत होत नाही. It's not giving them a good medicine for their body. ह्याच्यामुळं त्यांच्या शरीराला चांगलं औषध भेटत नाहीये. Have you not seen तुम्ही हे पाहिलं नाही का? the laughter people, comedians? आणि जे हास्य विनोद करणारे लोक असतात, कॉमेडियन असतात, Every time they laugh. प्रत्येक वेळेस ते हसतात But आणि have they हसवतात. not died with stroke, with heart attacks? आणि तरी देखील ते हृदयाच्या झटक्याने मेले नाहीत का? Hello? You have seen it, you have heard it, you know it. आपण पाहिलं आहे, आपण ऐकलं आहे, आपल्याला माहित आहे. If the world says that laughter is good, जर जग म्हणतं हास्य चांगलं आहे, then how can the comedians who make people laugh and they laugh so much die in young age? मग हे विनोद करते जे हसवतात लोकांना, स्वतः देखील हसतात, मग एकदा तरुण वयात ते कसं काय मरतात? That's what the Bible says. Laughter is a good. That means there is the good and the bad laughter. त्याच्यामुळं बायबल सांगतं की हास्य हे चांगलं, ह्याचा अर्थ आहे की एक चांगलं आहे हास्य आणि एक वाईट आहे. It's not only the humor must be good, but also your soul must be good. आणि फक्त हास्यच चांगलं असलं नाही पाहिजे, तर तुमचा जीव देखील चांगला असला पाहिजे. Because from the abundance of the heart, it expresses outside. कारण हृदयाच्या भरभराटीने तुमचं मुख बोलतं, Or from the abundance of the soul, आणि हृदयाच्या भरभराटीने, there is that expression. जीवाच्या भरभराटीने ते प्रतिसाद If असतो. your soul is good, तुमचा जीव चांगला आहे, then when you laugh, मग तुम्ही हसता with the right humor, आणि मग तो योग्य प्रकारचा, it चांगल्या will act प्रकारचा विनोद like असतो. a good medicine for your body. मग ते तुमच्या शरीरासाठी चांगलं एक औषध ठरतं. Amen. So what I'm teaching you is very important, त्यामुळे मी जे शिकवत आहे खूप महत्त्वाचं because I आहे. know many people keep on sending messages on WhatsApp. I'm sick. I'm this. I'm that. कारण पुष्कळ लोक व्हॉट्सअपवर मेसेज करतात, मी आजारी आहे, मला हा त्रास आहे, तो त्रास Pastor, आहे. pray. Pastor, pray. पास्टर प्रार्थना करा, प्रार्थना करा. Because they have not understood. कारण त्यांना You know, समजलं they are नाही, living by someone's prayer. कारण ते इतरांच्या प्रार्थनेद्वारे जगत आहेत. Hello. That is not the way you should live. आणि अशा प्रकारे आपण जगलं नाही पाहिजे. Some people are fighting their way out to live. काही लोक जीवन जगण्यासाठी एकदम कष्ट करत आहेत, That's not the way you should live. आणि अशा प्रकारचं जीवन असायला नको. Hello? People come to church only means to get the prayer and be blessed. लोक चर्चमध्ये येतात फक्त प्रार्थना करून घेण्यासाठी आणि आशीर्वाद होण्यासाठी. It's good sometimes. आणि कधी कधी चांगलं It असतं. is good when you're new जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा चांगलं or असतं, when there are emergencies. किंवा काही तत्काळी गोष्ट असते तेव्हा. But it shouldn't be always. परंतु हमेशा ते असं नाही पाहिजे. Normally you should live a normal good life. आणि साधारणरित्या तुम्ही साधारण जीवन जगलं पाहिजे. Amen. आमेन. And you can live. आणि तुम्ही जगू शकता, Because even God said it. कारण देव देखील बोलतो, As your soul prospers, you will prosper in health and wealth.
जसं तुमचा जीव उन्नती करतो तसं तुम्ही देखील उन्नती कराल चांगल्या आरोग्यामध्ये, चांगल्या You know, शरीरामध्ये. one thing I have seen, the word of God, many times the revelations are hidden. आणि मला एक गोष्ट ठाऊक आहे की वचनामध्ये पुष्कळदा जे प्रगटीकरण असतं ते लपलेलं असतं. We need to get it opened. आपल्याला ते बाहेर काढलं पाहिजे. Amen. Amen. Many can read the Bible आणि पुष्कळ बायबल वाचू and शकतात also preach. आणि प्रचार देखील करू But शकतात. we need to wait on the Holy Spirit. परंतु पवित्र आत्म्याची वाट बघितली पाहिजे, Open it for us. ते वचन आपल्यासाठी उलगडा And करण्यासाठी. that is what I have seen and I'm really blessed. आणि तेच मी पाहिलं आहे आणि मी खरंच खूप आशीर्वादित झालो आहे. That's why I'm look forward to the opening of the verse. त्यामुळं वचनाचा उलगडा होण्याची मी वाट बघतो. Because revelation means to uncover or to open up. कारण प्रगटीकरण म्हणजे वचनाचा उलगडा होणे. And God will never open up if you're unless and until you're really hungry. आणि देव तोपर्यंत वचनाचा उलगडा तुम्हाला करणार नाही जोपर्यंत तुम्ही खरे खुरे भुकेले असता. So remember, त्यामुळे आठवण the ठेवा. word of God has the answer. वचनामध्ये, देवाच्या वचनामध्ये उत्तर असतं. Amen. Amen. To your spirit, soul and body. तुमच्या शरीरासाठी, जीवासाठी आणि आत्म्यासाठी. Because you are made of 3 parts. कारण तुम्ही ह्या 3 भागाने And बनले आहात. all 3 parts must be healthy. आणि हे तिन्ही भाग त्यांना आरोग्य भेटलं पाहिजे. For your body to be healthy, तुमच्या शरीराला आरोग्य your भेटण्यासाठी spirit and soul must be healthy. तुमचा जीव आणि तुमचा आत्मा आरोग्यदायी पाहिजे. Amen. Amen. The people of the world don't know much. जगातील लोकांना पुष्कळ They do ठाऊक नाही. everything in their body. ते सगळं काही शरीरासाठी करतात. Everything. सगळं काही Exercise, आणि व्यायाम eat करतात, well, and all those things. चांगलं खातात, सगळं काही But they शरीरासाठी. leave out 2/3 of their part. परंतु 2/3 भाग ते सोडून देतात. And one of the most important part आणि सगळ्यात महत्वाचा भाग is सोडतात. your spirit. तो म्हणजे तुमचा आत्मा आहे. And once that is saved, आणि एकदा त्याचं तारण झालं that God does it, आणि जे देव करतो we need to take care of 2 other parts. मग तो इतर त्या 2 गोष्टीचं तो काळजी घेतो. Amen. So Amen. that's what we are going to study. आणि हेच आपण शिकणार आहोत. So to have a healthy body, त्यामुळे चांगलं आरोग्यदायी you शरीर need a healthy असण्यासाठी soul, आणि आरोग्यदायी तुम्हाला जीव असला which पाहिजे. means ह्याचा अर्थ आहे healthy mind, आरोग्यदायी मन पाहिजे healthy will, आणि आरोग्यदायी इच्छाशक्ती, healthy emotions. आरोग्यदायी तुमच्या भावना पाहिजे. Because there is a soul body connection. कारण तुमच्या त्याच्यामध्ये तुमच्या जीवाचं आणि शरीराचं हे संघटन असतं. Amen. Amen. You cannot let off the soul आणि तुम्ही जीवाला असं सोडू शकत and नाही try to do everything for the body. आणि सगळं काही शरीरासाठी करू शकत नाही. No. नाही. So they are connected. ह्याचा अर्थ ते जुडलेले When I असतात. say a soul, जेव्हा मी बोलतो तुमचा your जीव, mind is connected. तिथं तुमचं मन जुडलेलं Your असतं, will is तुमची connected. इच्छाशक्ती जुडलेली Your असते, emotions are connected. तुमच्या भावना जुडलेल्या असतात. So if all these are healthy, जर हे सगळं आरोग्यदायी आहे you will be healthy. मग तुम्ही आरोग्यदायी असाल. Amen. Amen. But many have used fasting, prayer, running about here, you pray, you pray, you pray, you pray. परंतु No. पुष्कळांनी फास्टिंग, उपवास, प्रार्थना आणि इकडे पडणं तिकडे पडणं खूप See, you वापरलं are आहे. trying to solve your problem. बघा, तुम्ही फक्त तुमच्या समस्येचं विनाकारण करायचा प्रयत्न करताय, But the root of problem is in your soul. परंतु तुमच्या समस्येचं जे मूळ आहे ते तुमचा जीव आहे. Amen. Amen. इधर से थोड़ा अच्छा लगा, हाँ, अच्छा हो गया. अच्छा किधर वापस आया प्रॉब्लम. फिर इधर भागता है, उधर भी थोड़ा अच्छा लग रहा है. See, you are thinking your feeling, what you're feeling is good means it's good. No. तुम्हाला वाटतं जे तुम्हाला भागवतं, जे वाटतं तुम्हाला चांगलं आहे ते तुम्हाला वाटतं चांगलं आहे. Don't trust your feelings. आणि तुमच्या भावनावर तुम्ही आधारित राहू नका. You know, many run here and there आणि पुष्कळ जण इकडे for तिकडे an धावतात answer आणि or उत्तरासाठी a prophecy. किंवा And they भविष्यवाणीसाठी, feel good. आणि त्यांना चांगलं And they वाटतं think I'm really good. आणि त्यांना वाटतं खरंच मी चांगलं करतोय. No. नाही. See, your feelings can be up or down. बघा, तुमच्या ज्या भावना आहेत वर किंवा खाली जाऊ शकतात Don't go by feelings. आणि त्या भावनेवर तुम्ही आधारित राहू नका. Amen. Amen. Listen to this very carefully, sir. ह्याच्याकडे खूप काळजीपूर्वक ऐका. Have you ever known that people who are deeply wounded, की जे लोक खूप जास्त दुःखित झाले होते in their soul, त्यांच्या जीवामध्ये, also struggled with problems in other areas of their lives? त्यांनी त्यांच्या जीवनाच्या इतर भागामध्ये देखील समस्या भोगल्या आहेत. A wounded soul, you'll see, a person who has a wounded soul, he Yeah. also, yeah, ज्या व्यक्तीचा जो जीव आहे तो दुःखी झालेला असतो किंवा खेदित झालेला असतो, he also has many problems and struggles with many problems आणि त्याच्याकडे इतर समस्याकडे किंवा इतर गोष्टींमध्ये देखील तो खूप कष्ट करतो. in other areas of their lives. त्याच्या जीवनाच्या इतर सगळ्या भागामध्ये तो परिश्रम करतो. And the reason it happens, आणि ह्याचं कारण म्हणजे because that the soul is not isolated from the rest of our being. कारण त्याचा जीव ह्या त्याच्या सगळ्या व्यक्तिमत्वापासून वेगळा नाही झाला.
Amen. Amen. So that's very powerful. The आणि soul हे is so powerful हे for खूप us. सामर्थ्यशाली आहे. We all know that every person is a three-part being. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की प्रत्येक व्यक्ती 3 भागामध्ये आहे. So we need to take care of all these three. या 3 भागाची आपण काळजी घेतली पाहिजे. For every human being. प्रत्येक मनुष्य जातीने We are spirit, आपल्याकडे आत्मा Soul आहे, and जीव आहे, body. जीव आहे आणि शरीर आहे. and each of these parts affects one another. आणि हे सगळे जे भाग आहेत एकमेकांवर ते परिणाम करू शकतात. So that's why there's a connection between mind, will, emotions, body. त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये, इच्छाशक्तीमध्ये, भावनामध्ये आणि तुमच्या जीवामध्ये एक संबंध आहे. If they are healthy, जर ते आरोग्यदायी you will आहेत be healthy in your body. मग तुम्ही तुमच्या शरीरामध्ये आरोग्यदायी असाल. Amen. आमेन. Know this well. हे जाणून घ्या. Now, it's not so tough, आणि हे एवढं अवघड नाही, but we must get the revelation. परंतु ह्याचं प्रगटीकरण आपल्याला भेटलं But one पाहिजे. thing you can be certain, पण एक गोष्ट ठाऊक असली when you पाहिजे, start this step, जेव्हा तुम्ही हे पाऊल तुम्ही थांबवता the devil will hinder you. मग शैतान तुम्हाला अडथळा घालेल. Because as weak as is your soul, कारण जेवढा अशक्त तुमचा जीव असतो he can weaken your body. तेवढं शरीर तुमचं तो अशक्त करेल. Amen. आमेन. And he'll want you to give up. आणि त्याची इच्छा ही असणार की तुम्ही आशा सोडावी. But you must make a decision. परंतु तुम्ही निश्चय घेतला पाहिजे, I will take care of my soul. मी माझ्या जीवाची काळजी घेईल. Amen. आमेन. I'm telling you, take care of your soul. You'll walk naturally healthy. मी सांगतो तुम्हाला की तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या. तुम्ही साधारण एकदम चांगलं जीवन साधारणपणे जगा. You know, some of the verses Christians have overemphasized. आणि काही वचने ख्रिस्ती लोकांनी जास्त त्याच्यावर भर They're दिला आहे. always keeping fighting and fight the good fight of means they keep on fighting. No, no. Okay. आणि प्रत्येक वेळेस म्हणतात की चांगलं युद्ध करा, तुमच्या आत्म्याचं चांगलं युद्ध करा. Maybe in the beginning you have to do that आणि कदाचित तुम्हाला सुरुवातीला हे करावं लागतं, because you have been lazy for many years. कारण पुष्कळ वर्षापासून तुम्ही आळशी असता. In the beginning, सुरुवातीला you may have to do that. तुम्हाला ते करायची गरज But पडेल, it's not for forever. परंतु सर्व काळासाठी असं नसतं. No. नाही. Your emotions definitely will affect you physically. तुमच्या भावना नक्कीच तुम्हाला त्याचा परिणाम होईल. Like negative emotions like anxiety, नकारार्थी भावना जसं चिंता, you know, it can give problems physically. आणि तुम्हाला माहिती आहे का हे शारीरिकदृष्ट्या तुम्हाला समस्या देईल. Emotions like anxiety can give people digestive problems. आणि चिंता पचन करण्यामध्ये लोकांना समस्या करेल. Hello, I have prayed for people with ulcers मी लोकांना ज्यांना अल्सर झाले त्यांच्यासाठी प्रार्थना because केली, it is connected to the anxiety. कारण तो अल्सर त्यांच्या चिंतेला जुडलेला होता. So if you know this, जर तुम्हाला हे कळेल we can disconnect that. मग ते आपण तोडू शकता. Amen. Amen. Hello. That's why when I prayed for ulcers, because since I know it and I told them, later on they were healed. त्यामुळे जेव्हा मी अल्सरवाल्या लोकांसाठी प्रार्थना केलं तेव्हा ज्यांना ते कळालं तेव्हा ते बरे झाले. And I have gone through all this, I know it. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं मी गेलोय त्यामुळे मला That's ठाऊक why when आहे. I pray, people are healed. त्याच्यामुळे मी जेव्हा प्रार्थना करतो लोक बरे होतात. You know, many years back, पुष्कळ वर्षापूर्वी when I was new in the Lord जेव्हा मी देवामध्ये नवीन होतो and pastoring the church, आणि मंडळी चालवत होतो, many had hurt me. पुष्कळ लोक मला ऐकले, And that time hurt. पुष्कळ लोकांनी मला नाराज केलं, हर्ट केलं, But I didn't know the word परंतु मला वचन ठाऊक नव्हतं. because I love to pray. कारण मला प्रार्थना करायला खूप For आवडायचं everything, I would pray. आणि प्रत्येक गोष्टीसाठी मी प्रार्थना करायचो. I didn't have the revelation knowledge of the word. आणि वचनाचं एवढं प्रगटीकरण मला नव्हतं. So it was a struggle. त्यामुळं हे माझ्यासाठी कष्ट होतं. Though it was prayer, but it was a struggle. आणि प्रार्थना देखील एक कष्टाची प्रार्थना होती. So I developed ulcer. त्याच्यामुळं मला नंतर अल्सर झाला. Then I had been to this hospital. Which hospital is this? Lokmanya Hospital. आणि मी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये होतो ॲडमिट, Because it was a big ulcer, कारण मला खूप मोठा अल्सर झाला होता. you know, and they put that tube and this and that. त्यांनी ती ट्यूब लावली होती, हे सगळ्या गोष्टी केल्या It was a होत्या bad experience. आणि खूप वाईट असा अनुभव होता. But when the tube was passed, the lights went off. जेव्हा त्यांनी ट्यूब आतमध्ये घातली तर अचानक लाईट गेली And I was struggling. आणि मी एकदम कष्ट भोगायला लागलो, He said, त्रास "Doctor, व्हायला लागला. don't worry, everything will be all right. Everything will be all right." ते म्हणायला लागले की काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, लाईट येईल And परत. they found a big ulcer. आणि त्यांना कळालं की मोठा अल्सर And आहे. his doctor said, आणि ते डॉक्टर बोलले, "No, I'll giving you medicines and all, but it will reoccur." मी तुला तर औषधं तर देईल परंतु हा अल्सर परत येऊ शकतो. Anyway, I came home. आणि मग मी घरी आलो. I understood
when I was reading the Bible, आणि वचन वाचताना मला समजलं, God gave me Matthew 5:44-45. देवाने मला मत्तई 5:44-45 दिलं, That you're holding bitterness and grudges and all these things. की तू तुझ्या हृदयामध्ये कडूपणा, इतरांबद्दल हे दोष मनामध्ये ठेवत आहेस. You need to free your soul. तुला तुझ्या जीवाला मोकळं केलं पाहिजे. That's the first step God told me. आणि ही प्रथम पायरी जी होती जी देवाने मला सांगितली. And I forgave all the people. मी सगळ्या लोकांना क्षमा I केलं also told my wife, आणि मी माझ्या पत्नीला देखील सांगितलं, just forgive them तू फक्त लोकांना क्षमा करून टाक and bless them. आणि त्यांना आशीर्वादित कर. After I did that, आणि हे मी केल्यानंतर you'll not believe I was healed. तुम्ही कल्पना नाही करणार की मी बरा झालो. Amen. आमेन. Then from that time I learned a lesson. आणि त्या वेळेपासून मला एक धडा शिकलो मी. There is some connection with the soul. आणि काहीतरी Oh, संबंध my. आहे जीवाशी That means there's some connection with the mind. आणि काहीतरी संबंध आहे मनाशी. Amen. Amen. See, I learned many lessons through real experiences. आणि खऱ्या ह्या अनुभवातनं मी खूप मोठे धडे शिकलो. That's why I can teach you all this. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवू शकतो. Amen. आमेन. So your soul plays a major role. त्यामुळे तुमचा जो जीव आहे महत्त्वाची भूमिका बजावतो. Like even anger आणि राग देखील. can even lead to elevated blood pressure आणि राग देखील तुमचा जो रक्तदाब आहे वाढवू शकतो and headaches. आणि डोकेदुखी आणू See, शकतो. many of us did never took care of our soul. आणि पुष्कळाने आपल्या जीवाची काळजी घेतलेली नाही अजून. Any physical problems? कोणताही शारीरिक We समस्या run to the doctor or the hospital or the medicines. आपण लगेच डॉक्टरकडे मेडिकलकडे पळतो. But we have answer from the word of God. परंतु देवाच्या वचनातून आपल्याकडे उत्तर आहे. Amen. आमेन. And once you know that, आणि एकदा का ते तुम्हाला कळालं, you can be free from all this. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतनं मोकळे होणार. We never want to change. आपल्याला बदलायचंच नसतं. That's the worst thing for believers. आणि विश्वासूसाठी ही एकदम वाईट And गोष्ट they'll आहे. not want anyone to tell them that. आणि इतरांनी त्यांना सांगावं हे देखील त्यांना नकोय. Suppose someone is sick, समजा कोणी And I आजारी tell आहे, them, आपण त्यांना बोलतो, change your behavior. तुझं जे वागणूक आहे बदल, Sudro. सुधर. They'll not like it. त्यांना ते आवडणार नाही. दूसरे लोग ऐसा नहीं बोलते सुधरो करके. तुम प्रार्थना करो, सुधरने का बाद में देखेंगे. See this. They push it off. आणि ते असं गोष्टी ढकलतात. See, they don't want to change, त्यांना बदलायचं नसतं. but they want healing. आणि पण त्यांना आरोग्य हवं असतं. It doesn't happen that मग way. तशा प्रकारे घडत See, नाही. maybe when you are a child or newborn again Christian, God out of mercy healed you. आणि जेव्हा तुम्ही नवीन जन्मलेले नवीन उद्धारात आलेले ख्रिस्ती असता तेव्हा देव त्याच्या दयेने बरं देखील करेल. Because you are still a child. कारण तुम्ही अजूनही मूल But असता. you cannot be a child all your life. परंतु एक मूल म्हणून तुम्ही नेहमी जीवनासाठी राहू नाही शकत. Amen. Amen. You must know the word. तुम्ही वचन जाणलंच पाहिजे. Never neglect one thing, that is the word. आणि एक गोष्ट टाळू नका कधीच, ते म्हणजे वचन. From people who have real revelation of the word. आणि त्या लोकांपासून ज्या लोकांकडे त्या वचनाचा खरा प्रकाश असतो. Amen. आमेन. Some things can bless you. काहीतरी गोष्टी असतात ज्या तुम्हाला नक्कीच आशीर्वादित Maybe what करतात. I said in Pune, you didn't hear here, कदाचित त्या गोष्टी ज्या मी पुण्यात सांगितल्या त्या तुम्ही इथं ऐकल्या नाहीत. and you could miss a blessing. आणि मग तुम्ही एक आशीर्वाद गमावता. There are many things hidden in the messages. आणि पुष्कळ गोष्टी वचनामध्ये लपलेल्या असतात. If you take it, जर तुम्ही त्या घेतल्या it will help you. ते तुम्हाला मदत करेल. Remember, आठवण the ठेवा, word of God is your only solution. देवाचं वचन हेच तुमचा एकमेव उपाय आहे. Don't bypass it. आणि त्याला तुम्ही दुर्लक्ष करू नका. Don't take any other alternatives. आणि इतर उपाय त्याच्या विपरीत घेऊ नका. नहीं, मैं रोड प्रार्थना करेगा, मैं उपवास करेगा, मैं रोएगा. See, that doesn't solve your problem. आणि ह्याने तुमच्या समस्या सॉल्व्ह होत नाहीये. You're asking God to do something which is already done. जे अगोदरच केलं आहे तेच करायला तुम्ही देवाला बोलताय. Amen. आमेन. There are many kinds of prayer. आणि पुष्कळ प्रकारच्या प्रार्थना But असतात. many prayers are just asking Him to do it. आणि पुष्कळ प्रार्थना अशा असतात की फक्त मागतात की देवा तू हे कर. That is wrong faith. आणि ते चुकीचा विश्वास He's already करतात. done it. ते सगळं झालेलंच आहे So आधीच. why is there still a problem? मग का अजूनही समस्या आहे? That is our life, soul life. आणि ते म्हणजे आपल्या जीवाचं जीवन आहे. Improve upon that area. आणि त्या भागामध्ये तुम्ही उन्नती करा. Start doing from now on. आणि आतापासून तुम्ही प्रयत्न करा. Because it will take a long time. नाहीतर जास्त वेळ लागेल. Because you have never done it. कारण तुम्ही अजून केलं नाही. You neglected that part. आणि हा भाग तुम्ही निग्लेक्ट केलाय. You must have done everything else. आणि इतर गोष्टी तुम्ही केल्यात. Okay. ह्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. Even your will can affect your body.
आणि तुमची इच्छाशक्ती देखील तुमच्या शरीरावर असर करू because शकते, that's a part of your soul. कारण तुमच्या जीवनाचा तो जीवाचा एक भागच आहे. Will means the choices you make, आणि इच्छाशक्ती म्हणजे जे तुम्ही निवडता, what you choose in life, जीवनामध्ये तुम्ही जे निवडता त्याला म्हणतात इच्छाशक्ती. will impact the physical aspects of your life. ते तुमच्या जीवनातील जे शारीरिक गोष्टी आहेत त्याच्यावर ते इम्पॅक्ट करू शकतात. Then in the body too, आणि तुमच्या शरीरावर देखील. you must choose the right food to eat. आणि तुम्ही निवडलं पाहिजे की मला हेच चांगल्या प्रकारचं जेवण करायचं आहे, Don't eat junk food. आणि हे जंक फूड मी नाही खाल्लं पाहिजे. Hello, I know many people will not like that. मला माहिती आहे पुष्कळ लोकांना हे आवडणार नाही. क्या कर दे, यही तो मेरा वीकनेस है, सिर्फ वड़ा पाव बटर ये खाने का ही वीकनेस है ना. यू मस्ट देयर ऑल्सो यू नीड टू डिसिप्लिन योर लाइफ. तिथं देखील आपण आपल्या जीवनाला शिस्त लावली पाहिजे. Amen. Amen. You know, there was a time when I was new in the Lord. जेव्हा मी देवामध्ये नवीन होतो, I never took care of this area. ह्या भागाची मी कधीच काळजी नाही घेतली. It didn't even strike in my mind that eating this outside food can harm my body. आणि मला कधीच वाटलं नव्हतं हे बाहेरचं जेवण खाण्यामुळे माझ्या शरीरावर आघात होऊ शकेल. Then Holy Spirit taught me many things. मग पवित्र आत्म्याने मला पुष्कळ गोष्टी And I शिकवल्या. saw most of the food are manipulated. मग मला कळालं की पुष्कळचं जे भोजन असतं त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ असते. My. You don't know, still don't know. Yesterday I was going to post that message about food. आणि कालच मी तो मेसेज पोस्ट करणार होतो भोजनाविषयी. I had two minds whether to post or not. आणि मला मग विचार आला पोस्ट करू का नको. So you should avoid that too. त्याच्यामुळे ते बाहेरचं जेवण तुम्ही नाकारलं पाहिजे. Some Christians, they think, नहीं मैं विश्वास से कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा. मैं वड़ा पाव खाया कुछ नहीं होगा. मैं कुछ भी बाहर का कुछ नहीं होगा. फिर क्यों होता उनको इतना, तुमको विश्वास है तो. They use the faith in a wrong way. आणि चुकीच्या गोष्टीमध्ये ते विश्वास वापरतात. Can you say, मैं नहीं खाना खाएगा कुछ नहीं होगा, ऐसा बोलेगा. मैं नहाएगा नहीं फिर भी क्लीन रहेगा, बाय फेथ. ऐसा होता है. मैं आंख बंद करके जाएगा, गाड़ी सब रुक जाएगा, बाय फेथ इन जीसस नेम. You cannot do that way, no. असं Hello, तुम्ही करू शकत नाही. don't misuse like that आणि faith. अशा प्रकारे विश्वासाचा गैरवापर करू Many नका. Christians think that way. पुष्कळ ख्रिस्ती लोक असे विचार करतात God has given you wisdom. की देवाने तुम्हाला बुद्धी दिली आहे You use your wisdom. आणि त्यामुळे बुद्धीचा वापर करा. Amen. Amen. And God has told you what to do, what not to do. Do that. देवाने सांगितले तुम्हाला काय केलं पाहिजे काय नाही ते करा. See, in heaven, even if you don't eat food, nothing happens. आणि स्वर्गामध्ये तुम्ही जेवण जरी नाही केलं तरी काही नाही होत. On earth, परंतु जगामध्ये पृथ्वीवर you eat to live or live to eat. तुम्ही एकतर जगायसाठी खाता किंवा खाण्यासाठी जगता. बोलो, धरती पे कैसा है? You eat to live. जगण्यासाठी तुम्ही खाता, बरोबर ना. But in heaven, परंतु स्वर्गामध्ये you live to eat. तुम्ही जगता, तुम्ही खाता पण जगत राहता. खाण्यासाठी हाँ अच्छा मराठी मेरे को नहीं आएगा, नहीं तो सब जंबल हो जाएगा. स्वर्गामध्ये तुम्ही जगता आणि खाऊन आनंद करता. हाँ जान दो, ऐसा बोला चलेगा आपने. Understood? समजलं का. Here you have to eat to live. इथं तुम्हाला जगण्यासाठी खाण्याची गरज There असते. even if you eat you will live. आणि तिथं तुम्ही खाल्लं तरी तुम्ही नाही खाल्लं तरी जगत राहू you're शकता. eating not to live in heaven, but you're eating to have fun. तुम्ही तिथं स्वर्गामध्ये जगण्यासाठी खात नाही तर एक मौज करण्यासाठी खाता. Amen. Amen. You hear my message this Sunday I gave in Pune. आणि पुण्यामध्ये You'll be रविवारी blessed. मी हा संदेश दिला तो तुम्ही ऐका. I gave some things about some good secrets and mysteries. आणि काही गुपित मी तिथं सांगितले आहेत. So exercise for your body, त्यामुळं शरीरासाठी कसरत करा, taking good rest. चांगला आराम देखील घ्या. I am not keeping this. आणि ही Rest. गोष्ट हा भाग मी पाळत नाहीये खरं पाहता. I sleep late, मी उशिरा so I झोपतो. have to improve on that area. त्या भागावर मला परिश्रम केलं पाहिजे. See, you have to know where you have to improve. आणि आपल्याला कळलं पाहिजे कुठं आपण इम्प्रूव्हमेंट केली We पाहिजे. are all on that. आणि आपण सगळ्या त्या मार्गावर आहोत. This area I am not good. I have to improve on this area. This आपल्याला area I have to कळतं की improve. ह्या विभागामध्ये मी कच्चा आहे, तिथं मला प्रयत्न केला पाहिजे. So we have to take adequate rest, sleep at time. त्यामुळं वेळेवर झोपा आणि चांगला आराम घ्या. Whatever is in our soul, जे काही आपल्या जीवामध्ये असतं works it out through our body. आणि ते आपल्या शरीराद्वारे बाहेर येतं. If you feel bad जर तुम्हाला वाईट वाटतं physically, that will affect your soul.
आणि मग शारीरिकरित्या जर तुम्हाला वाईट वाटतं तर ते तुमच्या जीवावर त्याचा परिणाम होणार. Likewise, if you have wounds in your soul, it will affect your health, your body. आणि अशा प्रकारे जर आपल्या जीवामध्ये जर जखमा असतील तर त्या आपल्या शरीरावर ते आघात So करतील. we need to take care of all this तर area. ह्या सगळ्या भागांची आपण काळजी घेतली The पाहिजे. soul has a role to play. आणि इथं जीव एक चांगली भूमिका Our बजावतो body has a role to play. आणि आपलं शरीर देखील चांगली भूमिका And our बजावतो spirit has a role to play आणि आपला आत्मा देखील चांगला कार्यभाग करतो in our life. आपल्या जीवनामध्ये. Get this clear. आणि ह्या गोष्टी समजून घ्या. What you need for the body, give it. आणि जे काही तुम्ही शरीरासाठी खाता ते खात राहा. What you need for your spirit, know it. आणि तुमच्या जीवासाठी काय हवंय ते तुम्ही जाणून घ्या. And what you need for your soul, feed it. आणि जे काही तुमच्या जीवासाठी हवंय त्याने तुमच्या जीवाला भरवा. Now let me take it from the most important, then later on. to this. आणि ह्याच्यातनं मला खूप महत्त्वाचं आता सांगू द्या. You know, when man sinned, जेव्हा मनुष्याने पाप केलं all three of our parts fell under the consequence of sin. तर आपल्या जीवनातले हे तिन्ही भाग पापाच्या त्या परिणामामध्ये खाली पडले. So the first thing that must happen, तर प्रथम गोष्ट जी घडली or we need to start with, is our spirit salvation. आणि जे आपण सुरुवात केलं पाहिजे ते म्हणजे आपल्या आत्म्याच्या तारणापासून. That is the most important. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. Because you may have the best body, कारण तुमच्याकडे उत्तम शरीर असेल and if you die, आणि जर तुम्ही मरण you will पावलात not go to heaven. मग तुम्ही स्वर्गात जाणार So नाही. the first important step is for your spirit. तर प्रथम महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या आत्म्यासाठी आहे. Because sin separated us, our spirit, from God, that we have no relationship, no fellowship. कारण पापाने आपल्याला देवापासून विभक्त केलं जेणेकरून आपण त्याच्याबरोबर संबंध ठेवू शकत नाही. Because the word of God cannot help us then. आणि तिथं देवाचं वचन देखील आपल्याला मदत करू शकत नाही. So we start with our spirit salvation. त्यामुळं आपण आपल्या आत्म्याच्या उद्धारापासून सुरुवात Because करतो. that is that part that connects to God. कारण तोच भाग आहे आपल्याला देवाशी जोडतो. What we must do for that? त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? It's very easy. खूप सोपं आहे. You don't have to do anything. इतर काही तुम्हाला करायचं नाही. Jesus did everything. प्रभू येशूने सगळं काही केलं आहे. We must just believe in Jesus, फक्त आपण येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. accept Him as a Lord and Savior, आपला देव आणि प्रभू म्हणून त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला and He पाहिजे. brings His life in us, आणि मग तो त्याचं जीवन आपल्यामध्ये आणतो so that we are joined back to God as sons and daughters. जेणेकरून आपण देवाशी पुन्हा जुडतो त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून. That's the best news. आणि ही उत्तम बातमी आहे. Heaven looks forward for that. आणि स्वर्ग ह्या बातमीसाठी वाट Now बघतो. heaven says, He is our child, she is our child. आता स्वर्ग काय बोलतो? हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे. Amen. Amen. Because they look forward for your coming to heaven. कारण ते बघतात की तुम्ही कधी स्वर्गात याल. You are included in the family of God. तुम्ही देवाच्या कुटुंबात तुमचा समावेश होतो. Amen. Amen. So believe that. त्यामुळे हे विश्वास ठेवा Be happy for that. आणि ह्याच्यासाठी आनंद करा. Even when you leave any time, आणि कधीही तुम्हाला जर सोडून जावं लागलं you can go to जग, heaven. मग तुम्ही देवाकडे स्वर्गाकडे So जाणार. that's the first and the most important thing. हीच प्रथम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. Second important thing. आता दुसरी महत्वाची Now गोष्ट, we have to live on this earth. आता आपल्याला ह्या जगामध्ये जगायचं आहे. Amen. Amen. For that, त्याच्यासाठी you need to take care of your soul and आपण body. आपल्या जीवाची आणि शरीराची काळजी घेतली That पाहिजे. you have to do it. आणि तुम्ही ते केलंच You पाहिजे. cannot tell God to do it. आणि तुम्ही देवाला बोलू शकत नाही की देवा तू कर. Here is where Christians have failed. आणि इथं ख्रिस्ती लोक अपयशी ठरतात. They think someone is praying means बहुत अच्छा है. त्यांना वाटतं कोणीतरी प्रार्थना करते खूप चांगलं आहे. And I told you last week, जसं मी मागच्या many आठवड्यात prayers सांगितलं, are wrong. पुष्कळ प्रार्थना चुकीच्या असतात. They pray in such a way that it is as if God is putting trouble or God has put sickness. ते अशा प्रकारे प्रार्थना करतात जणू काय देवच ती समस्या टाकत आहे, अडचण टाकत आहे. Because you don't know it. कारण तुम्हाला ठाऊक नाही You are seeing them praying. आणि तुम्ही त्यांना प्रार्थना करताना बघता. प्रभु दया करो, आरोग्य दे प्रभु, अच्छा करो. बोलते अरे कितना अच्छा, बराबर प्रेयर कर रहा है. मैं प्रभु बोलता नहीं, बराबर नहीं है. Why? Because his heart is wrong. का बरोबर नाही? कारण त्याचं हृदय चुकीचं आहे. He's actually putting the blame on me. कारण तो देवावरच दोष लावतोय He प्रार्थना doesn't know the करून. word. आणि वचनावर विश्वास ठेवत नाहीये तो व्यक्ती. He's actually forcing me that what you did to me now you only heal that way. आणि तो काय बोलत आहे, जे तू आता मला केलं तेच तूच काढून टाक असं आता तो प्रार्थना Is your करतोय. prayer that way? तुमची प्रार्थना अशी आहे का? प्रभु तू बीमारी डाला है, अभी आरोग्य दे. That is wrong. हे चुकीचं So आहे. many prayers from the outside it looks right, but because it is not based in line with God's word, has no faith and cannot be answered.
पुष्कळशा प्रार्थना बाहेरून चांगल्या दिसतात, परंतु त्याच्यामध्ये विश्वास नाही आणि देवाच्या वचनानुसार आधारलेल्या नाहीत, म्हणून त्या कार्य करत नाहीत. First you must know, प्रथम तुम्ही जाणून sickness घेतलं is not पाहिजे from God. की आजार देवापासून नाहीये It doesn't make my life worse. आणि तो माझं जीवन वाईट करत नाही, It doesn't cause accidents. तो अपघात घडवून आणत नाही. Amen. Amen. So come with that kind of faith. तर अशा विश्वासाने या तुम्ही. He is the healer. तो आरोग्यदाता आहे. Amen. Amen. So if that kind of faith is right faith. आणि अशा प्रकारचा विश्वास योग्य बरोबर विश्वास I आहे. gave a good example in Pune. You hear it that I gave this Sunday. आणि पुण्यामध्ये रविवारी मी खूप सुंदर असं उदाहरण दिलं, ते तुम्ही ऐका. I spoke about law and grace. मी कृपेबद्दल आणि नियमाबद्दल Very बोललो nicely I gave the example. आणि पुष्कळ चांगल्या रीतीने उदाहरण दिलं आहे. Okay. 1 Timothy 4:8 says, 1 तिमोथी 4:8 physical सांगतं training is good. की शारीरिक जो व्यायाम आहे चांगला Whatever आहे, you do for the body is good. जे काही आपण शरीरासाठी करतो चांगला आहे, But training for godliness, परंतु जे सुभक्तीचं जे जीवन आहे becoming godly, आणि दैविक बनणं, that happens in our soul, ते आपल्या जीवामध्ये घडतं is much better. आणि ते त्याची जीवाची जी कसरत आहे ना, ह्याच्यापेक्षा अधिक महत्वाची आहे. Promising benefit in this life and the life to come. आणि फक्त ह्याच जीवनात नाही तर येणाऱ्या जीवनात देखील आपल्याला ते फायदेशीर Your आहे. soul life is so important. तुमचं जीवाचं जे लाईफ आहे, जीवन आहे, खूप महत्वाचं It will आहे. bless you here and it will bring you rewards in heaven. ते तुम्हाला इथं आशीर्वादित करेल आणि स्वर्गामध्ये चांगलं प्रतिफळ देईल. Amen. Amen. See, it's so important. The soul is so important. बघा जीव किती महत्वाचा आहे. इधर भी तुम आशीर्वादित जीवन जी सकता है, उधर भी तुमको प्रतिफल आशीर्वाद जीवन बिता सकता है तुम. Amen. That shows your soul is so important. हे दाखवतं की तुमचा जीव किती महत्वाचा आहे. Amen. Amen. You know, even scientific studies have proven that stress affects the soul. आणि वैज्ञानिक अभ्यासाने हे देखील दाखवलं आहे की जो तणाव आहे तो तुमच्या आरोग्यावर घात That करतो is mind, will and emotions, आणि मन, इच्छाशक्ती आणि भावनावर and आघात can करतो cause many diseases. आणि पुष्कळशे रोग आणू शकतो You शरीरावर. know, I have told you many times, पुष्कळदा मी तुम्हाला सांगितलेलं many आहे of the physical symptoms or sickness is related to your mind. की पुष्कळशे शारीरिक आजार किंवा लक्षणं तुमच्या मनाशी जुडलेले असतात. Hello? People don't want to change that area. लोकांना तो भाग बदलायचा नकोय. उनको ऐसा ही बिहेव करने का, रॉन्ग बिहेव करने का, कैसे भी रहने का, मगर आरोग्य चाहिए. एंड व्हाट दे यूज इज प्रेयर करेगा, उपवास करेगा, वो मैन ऑफ गॉड को बोलेगा, इसको बोलेगा. अरे नो, असं नाही. दैट्स व्हाई पीपल आर नॉट हेल्प्ड. त्याच्यामुळे लोकांना मदत भेटत नाही. यू रन एनीवेयर. तुम्ही कुठेही पळा, Unless you take care of your soul, जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या जीवाची काळजी घेत नाही, your body cannot be blessed. तुमचं शरीर आशीर्वादित होणार नाही. I have learned this for many years, and so I'm telling you. पुष्कळ वर्षापासून मी हे शिकलो आहे, म्हणूनच सांगत आहे. God did not design us to carry any stress आणि देवाने आपली जडणघडण अशा प्रकारे नाही केली की आपण तणाव घ्यावा in our souls आपल्या जीवामध्ये, that will compromise our bodies. की आपण आपल्या शरीराकडे तडजोड करावी. Even the Bible says, आणि बायबल देखील do सांगतं, not worry. Do not worry. तुम्ही चिंता करू Do नका, not worry. तुम्ही चिंता करू नका. Amen. Amen. Some people even can pray worriedly. काही लोक चिंतेतून प्रार्थना करतात. So if your soul is not right, जर तुमचा जीव बरोबर नाही, even your prayers can be hindered. मग तुमच्या ज्या प्रार्थना असतात त्याला देखील अडथळा येऊ Then शकतो. the Bible says, Bible when असं you सांगत नाही come का? to pray, जर- forgive if you have anything against anyone. जेव्हा तुम्ही प्रार्थनेला येता तेव्हा तुमच्या शत्रूला क्षमा करा, जे कोणाने तुम्हाला आघात केला आहे, दोष दिला आहे, What does त्यांना it क्षमा mean? करा. ह्याचा अर्थ काय? If you have bitterness, hurt, resentment in your soul, जर तुमच्या जीवामध्ये कडूपणा आहे, द्वेष आहे, ते काढून टाका. clear that ते सगळं काढून टाका and then come and pray. आणि मग या आणि प्रार्थना See, करा. God wants to see the quality of your soul. बघा, देवाला तुमच्या जीवाचा गुण बघायचा, चांगला गुण बघायचा. Then you come to Him. मग तुम्ही देवाकडे या. Hello, are you seeing this? तुम्ही ह्या गोष्टी बघताय का? How much you have to work to take care of your soul. आणि तुमच्या जीवाची काळजी घेण्यासाठी तुम्हाला किती काही You know, करायचं आहे. many Christians are just, you must pray, you must fast, you must do this. पुष्कळ लोक असंच म्हणतात की तुम्ही प्रार्थना केलं पाहिजे, उपास केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं If पाहिजे. your soul is not right, जर तुमचा जीव बरोबर you नाही, do anything, मग तुम्ही काही पण करा, it won't
help you. त्याच्याद्वारे तुम्हाला काही मदत भेटणार You know, नाही. people are just taking a format and doing it. आणि लोक फक्त एखादा आराखडा घेतात आणि ते करतात, एक मेथड जैसा लेता है. एक पद्धत म्हणून घेतात. अच्छा ऐसा का, अच्छा नील डाउन करके, अच्छा नील डाउन करके पढ़ेंगे, और क्या हाथ ऊपर करके, हाथ ऊपर करके, और क्या रोके रोके. All this will not help you. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत करणार नाहीत. Hello, you know, we have taken the external things. आपण ह्या बाहेरच्या गोष्टी घेतल्या आहेत. Does God see that, or does God see your soul? देव Your त्या heart? बाहेरच्या गोष्टी बघतो का तुमचा जीव बघतो? Amen. Amen. Look at this. ह्या गोष्टी बघा. Outside we are perfect. आणि बाहेरून आपण एकदम परिपूर्ण आहोत. लिस्ट बनाया रहेगा तुम, ऐसा नील डाउन ऐसा करने का, बराबर हाथ ऐसा उठाने का, ड्रेस ऐसा पहनने का. उसमें कुछ नहीं होता तुम्हारा. इज गॉड इंटरेस्टेड इन द आउटसाइड? देव बाहेरच्या गोष्टीमध्ये इच्छुक आहे का? दैट इज व्हाट रिलीजन सीज. आणि हेच धर्म पाहतो. बट गॉड सीज योर हार्ट, योर सोल. परंतु देव तुमचं अंतकरण, तुमचा जीव पाहतो. इवन इफ यू आर नॉट kneeling down. जर तुम्ही गुडघ्यावर गेले आई एम नाही, नॉट सेइंग kneeling down is wrong. मी बोलत नाही की गुडघ्यावर जाणं चुकीचं आहे, But if in your list that is the most important, परंतु तुमच्या यादीमध्ये सगळ्यात महत्वाची or गोष्ट ती more आहे, important than your soul, तुमच्या जीवापेक्षा महत्वाची then ती it गोष्ट won't आहे, help you. मग ती गोष्ट तुम्हाला मदत करणार नाही. Amen. Amen. Rarely I have knelt down, आणि खूप तुरळीतरित्या मी कधीतरी गुडघ्यावर गेलो but I असेल, have knelt down. परंतु मी गुडघ्यावर गेलो आहे. But I'm not using it as a gimmick to get from God. No. परंतु गुडघ्यावर जाणं एक मार्ग म्हणून देवाकडून काहीतरी मिळवण्याचं No. मी वापरत नाही. What God sees is our soul. देव काय बघतो ते म्हणजे तुमचं हृदय आहे. Amen. Amen. Improve and work on that. आणि तुमच्या जीवाविषयी तुम्ही काळजी घ्या आणि त्याच्यावर काम करा. Doesn't the Bible say, think on these things? आणि बायबल असं सांगत नाही का, ह्या गोष्टींवर विचार करा? Why is he saying that? आणि असं का देव बोलतोय? मतलब उसके अलावा दूसरा नहीं सोच सकते? नहीं. Whatever is good, what is lovely, what is, see, he's saying all that. आणि तो सांगत आहे जे काही प्रिय आहे, जे काही चांगलं आहे, सद्गुण आहे, त्याच्यावर मनन करा, ह्या गोष्टीवर लक्ष द्या. That's a part of your soul. आणि तो तुमच्या जीवाचा एक भाग आहे. Amen. Amen. Hello. See, there are so many things you have to learn. आणि किती अधिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकल्या But at पाहिजे. least, you know, from the time I'm teaching about the soul, you can get all those messages, start learning it, and it will benefit you 100%. आणि जसं मी जीवाविषयी सांगत आहे, ह्या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजे आणि शिकल्या पाहिजे, तर 100% तुम्हाला आशीर्वाद भेटेल. You must start आणि तुम्ही सुरुवात केलीच पाहिजे taking care of your soul. की तुमच्या जीवाची काळजी घेण्याची सुरुवात केलीच Push पाहिजे. off other things. इतर गोष्टी तुम्ही दुसरीकडे साईडला इतना करा. सब किया, देखा कुछ हुआ नहीं ना, start with this core thing. आणि ह्या महत्वाच्या गोष्टीने सुरुवात करा. Because your spirit is your soul is the core of your spirit. कारण तुमचा जो जीव आहे, तुमच्या आत्म्याचा एकदम केंद्रबिंदू आहे. Even in Matthew 11 he says, आणि मत्तई 11 देखील त्याच्यामध्ये तो बोलतो, come to him and find rest for your soul. त्याच्याकडे या आणि तुमच्या जीवासाठी विसावा this. मिळवा. Get rest for your soul. तुमच्या जीवासाठी आराम घ्या. Whether if you are weary and burdened, जर तुम्ही खरंच ओझ्याखाली दबले that आहात, means your soul is not at rest. ह्याचा अर्थ तुमचा जीव विसाव्यात नाहीये. और हम लोग सोचा है दूसरा कुछ प्रॉब्लम है. There is no rest in your soul. तुमच्या जीवात काही विसावा दिसत Soul नाही. means your mind also. आणि तुमचा जीव म्हणजे तुमचं मन Many देखील. thoughts are running. आणि पुष्कळ विचार येत Unnecessary आहेत thoughts are running. आणि सगळ्या ते विचार येत आहेत. That's why he said, let your soul rest. त्याच्यामुळे तो बोलत आहे, तुमच्या जीवाला Come विसावा to me. मिळू द्या, माझ्याकडे Hear या, the word. Hear the word. वचन ऐका, Free your soul. तुमच्या जीवाला मोकळं करा Let your soul rest. आणि तुमचा जीव आराम करू द्या. इतना थॉट्स भटकते रहता है, ये वो रॉन्ग गलत सब हो रहा है. रेस्ट लो थोड़ा. So that means God's will is for us to live at peace and in joy. ह्याचा अर्थ आहे की देवाची इच्छा आहे की आपण शांतीमध्ये आणि आनंदात जगलं पाहिजे. The devil is come to disturb us. आणि शैतान येतो आपल्याला अडथळा आणण्यासाठी. Amen. Amen. I'll teach you, how you must change your attitude. आणि मी mind, तुम्हाला everything. शिकवणार आहे की तुमचं मनाचं जे शिस्त आहे कशी बदलली पाहिजे, Take control. कसं तुम्ही ताबा घेतला Let पाहिजे. not your feelings control your mind. आणि तुमच्या भावनांनी तुमच्या मनाचा ताबा नाही घेतला पाहिजे. If most of the time you feel tired पुष्कळदा आपल्याला थकवा येतो and maybe you didn't sleep well,
कदाचित तुम्ही जास्त चांगले for झोपत नाही years. आणि वर्षानुवर्ष चांगले झोप नाही घेत तुम्ही And if you have headaches most And- of the time in the day आणि पुष्कळदा दिवसा तुम्हाला डोकेदुखी होती and are struggling with other maladies, And- whatever it is, आणि इतर त्रासातून तुम्ही जाता, you need to check your soul first. तुम्ही प्रथम तुमच्या जीवाला तपासलं पाहिजे. Amen. आमेन. तुम्हारे नहीं मैं स्लीप का मेडिसिन लेता हूँ. That's all temporary. ते सगळं तात्पुरतं आहे बघा. It doesn't help. ते त्याच्याद्वारे मदत भेटणार नाही. There are many temporary things we do. आणि पुष्कळ तात्पुरत्या अशा गोष्टी आहेत Like ज्या some आपण करतो. Christians can pray जसं- temporary relief. Huh? काही जसं काही लोक ख्रिस्ती लोक प्रार्थना करतात ते तात्पुरतं असतं They'll run this meeting and that meeting. आणि ते ह्या सभेला त्या सभेला जातात. Oh, Lord का anointing है सब ठीक हो अभी अच्छा लग रहा है. See that अच्छा लग रहा है and all is temporary. आणि ते जे त्यांना चांगलं वाटतं ते तात्पुरतं असतं It doesn't change your soul. आणि त्याच्याद्वारे तुमचा जीव बदलत You नाही. have to do it. तुम्हाला हे केलं पाहिजे. Christians want temporary relief. आणि ख्रिस्ती लोकांना तात्पुरता आराम Because हवाय they walk by feelings. कारण ते भावनांनी चालतात. Amen. आमेन. Oh, I feel so good. की मला खूप चांगलं In this वाटतं big meeting, I feel so good. आणि मला चांगला आराम भेटतोय, खूप चांगला आहे. Feelings are temporary. आणि भावना तात्पुरत्या आहेत. ये फीलिंग ऐसा उड़ जाएगा, क्या करेगा? आज अच्छा लग रहा है क्या? हमेशा अच्छा लगने वाला है क्या? तुम अच्छा लग रहा भाग गया. कोई बोला तुमको कुछ बोला, तुम गुस्सा आ गया, वो अच्छा गया तुम्हारा. अभी नेक्स्ट मीटिंग किधर है पास्टर? क्रिश्चियंस वांट नो ऐसा व्हाट यू कॉल फास्ट फूड, फास्ट. आणि ख्रिस्ती लोकांना असं जलद पाहिजे, जलद काहीतरी भेटलं पाहिजे. हमको मत बोलो बदलने को, प्रभु को बोलो बदलने को. मुझे प्रभु तू बदल, मुझे तोड़ मोड़ फोड़ सब कर, मेरे को तू ही कर सब, मैं कुछ नहीं करता हूँ. God is not going to do that for you. आणि देव ते तुमच्यासाठी नाही करणार आहे. Amen. Because Amen. your will is in your soul. कारण तुमची इच्छा तुमच्या जीवामध्ये आहे And God cannot go against your will. आणि देव तुमच्या इच्छेच्या विरोधात नाही जाऊ शकत. Amen. Amen. You have to do it. तुम्ही हे केलं पाहिजे. And if you start on that way, He will give you grace. आणि अशा प्रकारे जर तुम्ही सुरू कराल तर मग तुमच्या जीवाला विसावा भेटेल. So if you're not feeling good, जर तुम्हाला बरं वाटत नाहीये, if you're not getting good sleep, जर तुम्हाला चांगली झोप येत if you're नाहीये having bad dreams, आणि वाईट स्वप्न पडत असतील if you're getting bad thoughts, आणि वाईट विचार येत असतील fearful thoughts, आणि भीतीचे विचार येत you असतील, know, all these things, तर ह्या सगळ्या गोष्टी if you're struggling this way, आणि अशा प्रकारे जर तुम्ही त्रासात you आहात, need to check your soul. तुम्ही तुमच्या जीवाला तपासलं And the पाहिजे. more your soul is healed, आणि जेव्हा तुमचा जीव आरोग्य भेटतं त्याला, peace and joy मग शांती आणि आनंद, will replace all this negative stuff. या सगळ्या नकारात्मक गोष्टींना तुमच्या जीवनामध्ये चांगलं आनंद भेटेल, शांती And भेटेल the healthier you will become. आणि तुम्ही एकदम आरोग्यदायी बनाल. Amen. आमेन. Just as the negative things can have a negative effect on your body, जसं नकारार्थी गोष्टी तुमच्या शरीरावर नकारार्थी परिणाम करतात, so when your soul is right, तसं जेव्हा तुमचा जीव बरोबर असतो it is stronger, आणि ताकदवान असतो healthier, आणि एकदम तब्येतीमध्ये चांगला your असतो body will benefit. आणि मग तुमच्या शरीराला चांगला फायदा भेटेल. Amen. आमेन. That's why, the most, I learned all this when I was studying 3 John 2. जेव्हा मी 3 योहान 2 शिकत होतो तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी मी शिकलो. I wanted to know many things. I don't know why Holy Spirit made me to stand there. I mean, stop there or halt there. मला पुष्कळ गोष्टी अजून जाणायच्या होत्या. मला ठाऊक नाही पवित्र आत्म्याने मला तिथं का थांबवलं, Because He wanted to teach me about this. कारण देवाला मला ह्या सगळ्या गोष्टी शिकवायच्या 3 होत्या. John 2 says, 3 योहान 2 सांगतं Dear friend, की प्रिय I मित्र, pray मी प्रार्थना करतो that you may enjoy good health की तुम्ही चांगलं आरोग्य आनंद घ्यावा and all that may go well with you, आणि तुमच्या बरोबर सगळं काही चांगलं व्हावं. even as your soul is getting along well. आणि जसं तुमचा जीव उन्नती करतोय ना, तसं तुम्ही सगळ्या विभागामध्ये उन्नती करावी. If that part was not written, जर हा भाग लिहिला नसता you would have prayed. मग तुम्ही प्रार्थना हाँ? केली असती. प्रभु मेरा सोल को दे, तबियत को आरोग्य दे ऐसा. मगर वो ऐड करके हमारा सब प्लान खत्म हो गया अभी. It says it put a condition there. आणि इथं एक अट ठेवलेली आहे. As is a condition. आणि जसं हा शब्द म्हणजे एक अट आहे. So when your soul is healthy, जेव्हा तुमचा जीव आरोग्यदायी you're असतो going to be healthy. मग तुम्ही देखील आरोग्यदायी होणार. Amen. Amen. I'm telling you, prayer will not work much. मी तुम्हाला सांगतो प्रार्थना जास्त कार्य नाही You करणार. go anywhere, तुम्ही कुठेही जा, you'll come with good feeling, तुम्ही चांगल्या भावनेने याल परत. but the root problem is your soul. परंतु मुळाची समस्या म्हणजे जीवाविषयी आहे. Maybe you have never thought how much the condition of your soul affects your body.
आणि कदाचित तुम्हाला हे कळलं नसेल की तुमच्या जीवाद्वारे तुमच्या शरीरावर परिणाम होतो, but they are closely connected. परंतु ते एकदम जवळ रीतीने संपर्कात आहेत. And as the word of God heals your soul, आणि जसं देवाचं वचन तुमच्या जीवाला you आरोग्यदायी can look करतं forward also to improved physical health. आणि त्याद्वारे तुमचं शारीरिक तब्येत देखील चांगली होणार. Amen. आमेन. You know, many women, especially women, आणि पुष्कळ स्त्रिया, खास करून they स्त्रिया, usually set their goals because they have so much work. आणि त्यांनी सॉरी You know, they have so much work at home. त्यांच्याकडं घरामध्ये खूप काम असतं So they set their goal. आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं जे ध्येय आहे आखलं आहे Maybe they have to do groceries. की त्यांना ते राशन आणायचं आहे Maybe they have to do the laundry. आणि त्यांना लॉन्ड्री द्यायची Or आहे take the kids to school. आणि ह्याच्यानंतर लेकरांना शाळेत घेऊन And जायचं आहे then weekly also they have to come to church and prepare all those things. आणि आठवड्याला चर्चमध्ये देखील यायचं आहे, ह्या गोष्टी करायच्या आहेत. Isn't it? बरोबर का नाही? And what else? आणि ह्याविषयी अजून काय, And many other work. आणि इतर आणखी गोष्टी असतात. But how many women have really had this goal, working on getting my soul healthy? परंतु किती स्त्रियांचं हे एकमेव ध्येय आहे की मी ह्या गोष्टीसाठी काम करणार आहे की माझा जीव एकदम चांगला राहील. We give time and importance for all things, आपण इतर सगळ्या गोष्टीसाठी टाइम देतो, महत्त्व देतो, पण जीवाविषयी काय? but we don't take care of our soul. परंतु आपण आपल्या जीवाची काळजी घेत नाही. Amen. Amen. That's why we have problems. त्याच्यामुळे आपल्याकडे समस्या असतात. Doing all this perfectly well does not mean you'll not have problems. आणि ह्या सगळ्या गोष्टी, इतर गोष्टी परफेक्टली चांगल्या प्रकारे केल्या तरी तुमच्या जीवनात समस्या येणार नाही असं नाही. बराबर टाइम टू टाइम सब हो रहा, खाना बराबर 1 बजे हो रहा है, सब रखने का सब, कपड़ा भी टाइम पे सब हो रहा है. See, that will not solve your soul problem. आणि हे सगळं वेळेवर होतंय ह्याचा अर्थ असा नाही की तुमच्या जीवाची समस्या सॉल्व्ह होईल. A healthy soul is a soul at peace and rest. आणि आरोग्यदायी जीव म्हणजे असा जीव जो शांततेत आहे आणि विसाव्यात आहे. Suppose you are doing it perfectly well, exactly 1 o'clock खाना दोपहर का बनाया, हाँ? But if you are upset, जल्दी भी नहीं हो रहा, टाइम भी हो रहा. तुम्ही एकदम Your soul वेळेवर is not जेवण healthy. बनवलं तरी देखील तुम्ही अपसेट आहात, ह्याचा अर्थ तुम्ही आरोग्यदायी नाहीत. Amen. Amen. See, you're upset, you're तुम्ही- bitter, ये तुम्ही नहीं मिल रहा, नाराज वो आहात, नहीं मिल रहा, कडूपणात आहात. रख दिया मालूम नहीं. See, your soul is not healthy. आणि बघा तुमचा जीव आरोग्यदायी नाहीये. Maybe you have done the perfect work. कदाचित तुम्ही परिपूर्ण काम केले, बाकी सगळं कुड़ करके ऐसा सब करके हम लोग काम करते. हम लोग अरे काम हो गया, चलो अच्छा हो गया, जाने दो बाबा, बहुत तकलीफ से. Your soul is not healthy. परंतु तुमचा जीव आरोग्यदायी नाहीये. Amen. Amen. Your work could be perfect. तुमचं काम परिपूर्ण आहे You have done the work perfectly well. आणि तुमचं काम तुम्ही एकदम चांगल्या रीतीने केलंय, But your परिपूर्ण. soul परंतु is not healthy. परंतु तुमचा जीव आरोग्यदायी नाहीये. It isn't upset. आणि तो एकदम It नाराज आहे, isn't worried, तो चिंतेमध्ये आहे angry, आणि रागात आहे. ashamed. No, it is there. आणि हे आहे. Amen. आमेन. Outside everything looks good. आणि बाहेरून सगळं काही चांगलं Like दिसतं. bitterness. आणि कडूपणा, Bitterness is a root. आणि कडूपणा एक मूळ आहे. Many are having bitterness पुष्कळांकडे कडूपणा असतो because they have gone through life that way. कारण त्यांनी त्यांचं जीवन तशा But the प्रकारे Bible जगितलं calls आहे. it a root. परंतु हे सगळं शैतान घडवून आणतो No, Bible calls it a root. आणि बायबल ह्याला एक मूळ बोलतो. And root cannot be seen. परंतु ते जे मूळ असतं ना ते बाहेरून It is दिसत नसतं, inside. ते आतमध्ये असतं. तुम बाहर से कितना भी हंसो, it is there. बाहेरून तुम्ही I किती see. हसले तरी आतमध्ये ते असतं. Amen. Amen. Take care of your soul. तुमच्या जीवाची काळजी घ्या Get this revelation about the soul. आणि जीवाविषयी हे प्रगटीकरण तुम्ही घ्या. You may think, oh, that sounds good. I also want to have a healthy soul. आणि तुम्हाला वाटेल हो किती चांगलं वाटतं, मला देखील चांगलं आरोग्यदायी जीव पाहिजे. But I don't think so. It is possible परंतु मला असं वाटतं हे शक्य नाहीये, because I have so much work at home, कारण घरामध्ये माझ्याकडे एवढं काम taking असतं care of my aged parents. आणि आई वडिलांची काळजी घेणं, Children. लेकरांची काळजी घेणं. Some children are difficult to handle. काही लेकरं खूप अवघड असतं त्यांना Health सांभाळणं condition, आणि आरोग्याबाबतची or अडचण. jobless could be, आणि तुम्ही नोकरीमध्ये नाहीयेत, नोकरी नाहीये तुम्हाला, or you don't have a good relationship at home, किंवा घरामध्ये चांगले नातेसंबंध problems in your नाहीये, marriage, तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या financial आहेत troubles, आणि आर्थिक अडचणी or आहेत stress at work, आणि कामामध्ये तणाव आहे and all these kinds of situations आणि ह्या सगळ्या समस्या आहे, परिस्थिती आहे can cause you to think you really cannot have a healthy soul. आणि ह्याच्याद्वारे तुमच्याकडं
आरोग्यदायी जीव असू शकणार नाही. क्योंकि इतना सब चीज हो रहा है, मैं हेल्दी कैसा होगा सोल, यू मे बी थिंकिंग दैट वे. असं तुम्हाला वाटेल ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत माझ्याकडे, मग आरोग्यदायी जीव कसं काय असणार. Though you may have to work on your soul, आणि तुम्हाला तुमच्या जीवासाठी काम करावं लागलं तरी देखील, but these things will not prohibit your soul becoming healthy. परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवाला आरोग्यदायी होण्यासाठी थांबवू शकत In नाही. fact, these things show that you need to have a healthy soul. परंतु ह्या सगळ्या गोष्टी दाखवतात की तुमच्याकडे आरोग्यदायी जीव असला पाहिजे. Amen. Amen. See, let me tell you. बघा, मला Many तुम्हाला times सांगू the द्या. things that surround you, the negative things that surround, doesn't break you. आणि पुष्कळदा त्या नकारार्थी गोष्टी ज्या तुमच्या अवतीभोवती असतात त्या तुम्हाला तोडत नाहीत. It's actually your response to the negative things that will either break you or heal you. परंतु त्या नकारात्मक परिस्थितीकडे तुमचा जो प्रतिसाद असतो तो तुम्हाला एकतर तोडेल किंवा जोडेल. Amen. You Amen. cannot stop this happening. आणि ह्या गोष्टी त्या होण्यापासून थांबवू शकत नाही. Actually, and these things that are happening cannot harm you. परंतु ह्या ज्या गोष्टी घडतायत ह्या गोष्टी तुम्हाला आघात नाही करू शकत. Because Jesus has overcome the world कारण प्रभू येशूने जगावर जय मिळवला and आहे everything in the world. आणि जगातल्या सगळ्या गोष्टीवर जय मिळवला आहे. But the way you respond परंतु ज्या प्रकारे तुमचा प्रतिसाद असतो to these things happening, ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्याच्यावर that तुमचा जो will either प्रतिसाद harm you or bless you. तो प्रतिसाद एकतर तुम्हाला आशीर्वादित करेल किंवा हे करेल, एकतर जोडेल Amen. किंवा So तोडेल. if your soul is healthy, जर तुमचा जीव एकदम आरोग्यदायी आहे these things can do nothing. मग ह्या सगळ्या गोष्टी काहीच करू शकत नाही. Amen. आमेन. It cannot drown you. आणि ते तुम्हाला डुबवू शकत नाही. See, when the disciples were going in the boat, आणि बघा शिष्य जेव्हा त्या तारवातून जात होते though the storm came, आणि वादळ आलं तरी if their response was right, त्यांचा जो प्रतिसाद बरोबर असता तर these things couldn't harm them. मग ह्या गोष्टीने त्यांना आघात झाला And नसता, the Holy परिणाम Spirit झाला told me, नसता. and then Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलं Jesus was in the storm, आणि प्रभू येशू त्या वादळामध्ये होता, but he didn't let the storm become a part of his life. परंतु प्रभू येशूने ते जे वादळ आहे त्याच्या जीवनाचा भाग होऊ दिला नाही. You can keep this wherever it is. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत जिथं कुठं आहेत त्या तुम्ही तिथं ठेवू शकता. ये सब प्रॉब्लम्स है ना, तुमको गिरा नहीं सकता है. आमेन. तुम्हारा नेगेटिव रिस्पॉन्स तुमको गिराता है. Did you understand this? तुम्हाला समजतंय का हे? What did Jesus say? प्रभू येशूने काय Cheer सांगितलं? up. तुम्ही उल्हास I've करा, overcome the world. मी जगावर जय मिळवला आहे. जो भी चीज जग से आएगा ना, उसको मैं ओवरकम कर दिया, फिक्र मत करो. आमेन. फिर भी कैसे हम डूबते, these things are not putting you down ह्या गोष्टी तुम्हाला खाली टाकत नाहीयेत, because your soul is not healthy कारण तुमचा जीव आरोग्यदायी and your नाही response is not right. आणि तुमचा प्रतिसाद बरोबर नाही. म्हणून That is why these things drown you. त्याच्यामुळेच ह्या गोष्टी तुम्हाला डुबवतायत, खाली पाडतायत. आमेन. How is your response आणि तुमचा प्रतिसाद कसा to the आहे? negative situation, challenges that come your way? तुमच्या जीवनामध्ये हे आव्हानं आणि नकारात्मक परिस्थिती येतात त्याच्यावर तुमचा That will- प्रतिसाद कसा आहे Show whether you're a victor or a victim. हे गोष्ट तुम्हाला दाखवेल एकतर तुम्ही विजयशाली आहात किंवा तुम्ही बळी पडलेले But आहात. know one thing, परंतु एक गोष्ट जाणून घ्या no challenges on its own can drown you. की कोणतेही आव्हानं त्या स्वतःहून तुम्हाला खाली पाडू शकत नाही. Amen. आमेन. If your soul is healthy, जर तुमचा जीव your आरोग्यदायी आहे response will be healthy. आणि तुमचा प्रतिसाद आरोग्यदायी And आहे, in fact, you can turn this for you, मग for ह्या your blessing. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तो बदलून टाकेल. Amen. आमेन. Not for your destruction. आणि तुमच्या नाशासाठी नाही. Did you understand this? तुम्हाला हे समजतंय का? Oh, let's all stand up. because चला we आपण don't उभे have- राहूया.